मुंबईतून उडत निघालेला फ्लेमिंगो 25 तासात पोहोचतो गुजरातमधील कच्छच्या रणात. हिवाळ्यात ठाणे खाडीत येणारे फ्लेमिंगो उन्हाळ्यात 500 किलोमीटरचा प्रवास करून गुजरातला कसे पोहोचतात, या प्रवासात ते कुठे थांबतात, याविषयी जाणून घेऊया आजच्या आंतरराष्ट्रीय फ्लेमिंगो दिनानिमित्त. फ्लेमिंगो या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ होतो आगीची ज्योत. संस्कृतमध्ये फ्लेमिंगो हा अग्निपंख या नावाने ओळखला जातो, तर मराठीत त्यानं रोहित असं म्हटलं जातं. फ्लेमिंगोच्या जगातील 6 प्रजातींपैकी मुंबईत 2 प्रजाती स्थलांतर करतात. त्यापैकी सर्वात उंच म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो आणि आकाराने सर्वात लहान असलेला लेसर फ्लेमिंगो. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत फ्लेमिंगोचे मुंबईतील पाणथळ जागांवर आगमन होते. गुजरातमधून प्रामुख्याने खाद्याच्या शोधात ते या ठिकाणी येतात. मडफ्लॅट म्हणजेच दलदलीवर नीलहरित शेवाळातील कॅरोनाइट या रंगद्रव्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांना त्यांचा गुलाबी रंग मिळतो. प्रामुख्याने जे फ्लेमिंगो केवळ या शेवाळावरच उदरभरण करतात त्यांना गडद गुलाबी रंग चढतो. हे फ्लेमिंगो मुंबई ते गुजरातच्या दरम्यान स्थलांतर कशा पद्धतीने करतात, याचा अभ्यास BNHSने केला. त्यासाठी 2022 साली 3 लेसर आणि 3 ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांवर सौर ऊर्जेवर चालणारे GSM GPS रेडिओ टॅग लावण्यात आले होते. त्यांना काही नावं देण्यात आली होती. त्यामधील लेस्टर नावाचा निमवयस्क ग्रेटर फ्लेमिंगो हा 21 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता ठाणे खाडीमधून उडाला. कुठेही न थांबता सतत उड्डाण करून सकाळी 6:30 वाजता गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील नर्बद या तालुक्यामधील मिठागरात उतरला. या ठिकाणी तो 11:30 तास थांबला. त्यानंतर तिथून उड्डाण करून तो थेट लिटिल कच्छच्या रणात भारतीय जंगली गाढवांसाठी राखीव असणाऱ्या अभयारण्यात 22 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता उतरला. म्हणजेच 500 किलोमीटरचे अंतर त्याने एकूण 25 तासांमध्ये पूर्ण केले. लेस्टरप्रमाणे टॅग केलेले काही फ्लेमिंगो हे मुंबई गुजरातच्या प्रवासादरम्यान वसईत थांबले, तर काही सुरतला. आता फ्लेमिंगोचा हा प्रवास आपल्याला GPS GSM रेडिओ टॅगमुळे समजला. हे टॅग BNHS कडून फ्लेमिंगोंना लावतात कसे, ते आता पाहूया. ज्या ठिकाणी फ्लेमिंगो हे विश्रांती घेतात तिथे ट्रॅपर मंडळींकडून पाण्यात सापळे लावले जातात. फ्लेमिंगो सापळ्यात अडकल्यानंतर त्याला अलगद बाहेर काढले जाते. काढल्यानंतर त्याच्या पायात सर्वप्रथम रिंग लावली जाते. आपण ज्यावेळी इव्हन इयरला रिंग करतो त्यावेळी रिंग ही कायम उजव्या पायामध्ये असते, आणि ज्यावेळी ऑड इयर असतं, विषम संख्या जसं 2019, त्यावेळी ती डाव्या पायामध्ये असते. ओके. त्याच्यावरनं आपल्याला कळतं की बर्ड कुठल्या वर्षी रिंग केलेला आहे. आता हा लेग बँड आहे. सो हा लेग बँड कायम खाली असतो नॉर्थ साईडला, आणि साऊथ साईडला जर हा बर्ड आपण रिंग केला असता तर ही जी आहे ब्लँक बँड हा खाली असता. ओके. सो नॉर्थमध्ये जे काही आपण रिंग करतो त्याला ही पोझिशन असते रिंगची. रिंग लावल्यानंतर त्याच्या पाठीवर GSM GPS रेडिओ टॅग लावले जातात. हे टॅग सौर प्रकाशावर चालत असल्यामुळे त्यांना फ्लेमिंगोच्या पाठीवर बसवले जाते. असे अभ्यास फ्लेमिंगोच्या मुंबईतील प्रवासाचा मार्ग शोधण्यासाठी आणि त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या जागांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.